स्कोर आहे 24 धावा. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टेक्निकल प्रॉब्लेममुळे अशा मायनर चुका होत असतात. सो डोंट माइंड दॅट. यावेळेस मात्र फलंदाज कोणते ते धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला भेटले नाही. ते परिणाम स्वरूप इथे हा निर्धावाचा चेंडू पाहायला भेटलाय. षटक संपतंय. 2 षटकानंतर धाव संख्या होते ती 24 धावा. जवळजवळ 12.00च्या स्ट्राईक रेटने धावा जमवताना फलंदाज ढाकणे संघाकडनं. संघासाठी तिसरा षटक घेऊन ते गोलंदाज प्रसादचा सामना करतील मुकेश. किशोर. राऊंड द विकेट अटॅक करत आहे ते प्रसाद. यावेळेस मात्र स्वतः फील्ड करताना गोलंदाज. पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा प्रसादचा. यावेळेस मात्र फलंदाज त्रिफळाचित होते ते. झटका बसतोय तो ढाकणे संघाला किशोरच्या रूपात. कुणाल कौर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक येईल ते प्रसाद साठी. पुढील चेंडू जर विकेट घेतली तर पुन्हा एकदा बक्षीस येईल ते 100 रुपयाचा हर्षद डोंगरे यांच्याकडनं. यावेळेस मात्र रिस्की धाव होती ते. मात्र धाव संख्येत 2 भर होते. धाव संख्या होती 26 धावा. यावेळेस फलंदाजी मार्ग सजवताना फलंदाज मयूर. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट. चेंडू मात्र डिक्लेअर झोन कडे जात आहे. धाव संख्या होते ती 27 धावा. यावेळेस पुन्हा एकदा एज परंतु डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. 5 चेंडू.
प्रसाद पुन्हा एकदा सज्ज आहेत. मॅचसाठी चेंडू घेऊन जात आहेत. यावेळेस मात्र आणि फलंदाज झेलबाद. धाव संख्या होते ते 28 धावा. 3 षटक झालेले आहेत तिथे. षटकाचा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग च्या मध्ये चेंडू जातोय. चेंडू फीड होतोय ते आणि एकच धावावर ते समाधानी होत आहेत फलंदाज. रुपेशचा पहिला चेंडू होता. फलंदाज मात्र पुढील चेंडू असेल तो गोलंदाज रुपेशचा देण्यासाठी. यावेळेस मात्र तो फटका येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तयार होते तिथे नितेश. धाव संख्या मात्र एकने भर झाली. धाव संख्या होते 30 धावा. यावेळेस दिशाहीन चेंडू पाहायला भेटला. गोलंदाज रुपेश धाव संख्या होते 31 धावा. यावेळेस फलंदाज बेट जवळजवळ वाईड यॉर्कर पाहायला भेटला गोलंदाज रुपेश यांच्याकडनं. पुढील चेंडू असेल किरण साठी. यावेळेस मात्र पंच वाईट चेंडू घोषित करतायत. धाव संख्या होते 32. 32 धावा. यावेळेस मात्र चेंडू फीड होतोय मिडॉनच्या क्षेत्रात. दरम्यान तर एक धाव काय रोखू शकत नाहीयेत. धाव संख्या होते ती 33 धावा. षटकातला अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस हवा चेंडू आहे ते स्वतः क्षेत्ररक्षक ते झेल घेताना. झेल बाद फलंदाज दिनेश.
धन्यवाद डीजे. आता मात्र फलंदाजी मार्को सजवताना फलंदाज किरण. रुपेशचा पुढील चेंडू असेल, षटकातला हा शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र हार्ड हिट, परंतु मिड विकेट मध्ये येते. क्षेत्ररक्षक तैनात होता. सुंदरसा झेल पाहायला भेटला ते. झेल बाद होताना परत मात्र स्ट्राईकला येते फलंदाज विशाल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सजवताना प्रसाद आंबिवली संघाकडनं. यावेळेस मात्र पुश केला हा चेंडू लेगच्या दिशेने. मिस स्पीड होत आहे आणि इथे फलंदाज मात्र 2 धाव ते जमवत आहेत. विशाल धावसंख्या होती ती 35 धावा. पुढील चेंडू असेल तो प्रसादचा. यावेळेस कार्पेट शॉट पाहायला भेटलाय ते, परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीत कल्पेश. धावसंख्येत एकने भर झाली. धावसंख्या होती 36 धावा. यावेळेस मात्र लेफ्ट हँड फलंदाज रवींद्र, स्फोटक असे फलंदाज असे त्यांची ख्याती. पुढील चेंडू असेल तर प्रसादचा. यावेळेस मात्र डिक्लेअर झोनकडे जातो चेंडू. धाव संख्या होती ती 37 धावा. लेग बिफोर नाही येते DRS ची सुविधा नसल्यामुळे. तीन चेंडू. मात्र पुन्हा एकदा फलंदाज सज्ज आहेत. रवींद्र, प्रसादचा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र स्टेप आउट झाले होते फलंदाज. खेळ त्याच्या खाली आहे आणि झेलपाद होत आहे रवींद्र. डीप मध्ये. यावेळेस मात्र नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. धाव संख्या होते ती 37 धावा.
पुढील चेंडू असेल तो प्रसादचा, फलंदाज विशालसाठी. जोरदार फटका येतोय परंतु मिडॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण उत्तम होत आहे, परंतु एक धाव का रोखू शकत नाहीत. धाव संख्या देते 38 धावा. पाच षटकानंतर धाव संख्या देते 38 धावा. शेवटच्या 2 षटकामध्ये मात्र कमबॅक पाहायला भेटते. गोलंदाजी मार्क सजवताना गोलंदाज राहुल. राहुलचा सामना करते विशाल. षटकातला हा पहिला चेंडू असेल. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षण चांगलं होतं नितेश कर्नाल लॉंग ऑफच्या क्षेत्रात. धाव संख्या मात्र 2 ने भर झाली. धाव संख्या होते ती 40 धावा. पुन्हा एकदा राहुलचा चेंडू असेल. यावेळेस मात्र निर्धावचा चेंडू पाहायला भेटला. हवेत खेळण्याच्या नादात फलंदाज चेंडू बॅटवर घेता आला नाही. शेवटचं षटक, शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक. दरम्यान फलंदाज विशाल. यावेळेस मात्र दिशा भरकटताना गोलंदाज राहुल. पंच मात्र इथे वाईट चेंडू घोषित करतायत. धाव संख्या होती ती 41. पुढील चेंडू असेल. आता मात्र जाणून बुजून खेळ हा चेंडू एका धावेसाठी विशालकडनं. धाव संख्या होते 42 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. राहुलचे राहुलसाठी. राहुल टू राहुल. यावेळेस मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षण उत्तम होत आहे. ऍट द एंड फलंदाज साहेब एक रिस्की धाव पाहायला भेटली. धाव संख्या 2 ने भर होते. धाव संख्या होते ती 44 धावा. यावेळेस फलंदाज त्रिफळाचीत होते तो राहुल. षटकातला शेवटचा चेंडू असेल तो मनोसाठी. राहुलचा. यावेळेस मात्र खेळून काढला चेंडू. चेंडू 38 सर्कल मध्ये पॉईंटच्या क्षेत्रात फील्ड होतोय.
परंतु एक धाव काही तर रोखू शकत नाही. धाव संख्या होते ती 45. 46 धावांचं टार्गेट सेट केलं ते दाखले संघानं. दरम्यान पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं आयोजक DPL अर्थातच डोंगरीपाडा प्रीमियर लीग प्रवत दुसरे यांच्याकडून सहर्ष स्वागत. तसेच टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत ते ओमकार तसेच प्रथमेश यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे आमचे ते प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करत आहे. गुड मॉर्निंग एव्हरीबडी, शुभ प्रभात. दरम्यान सामना होतोय तो ढाकणे वर्सेस आंबिवली. दरम्यान आंबिवली संघापुढे ते 46 धावांचं टार्गेट. फलंदाज येताना आंबिवली संघाकडनं रुपेश आणि राहुल. यावेळी असतील ते गोलंदाज दिनेश, एक एक्सपिरियन्स गोलंदाज. स्ट्राईकला ते फलंदाज रुपेश. दिनेशचा पहिला चेंडू ऑफ द विकेट. हलक्या हाताने खेळून काढला हा चेंडू जातोय डिक्लर झोन कडे. ते एका धावेने श्रीगणेशा होताना आंबिवली संघाचा पुढील चेंडू असेल तो दिनेशचा. यावेळेस मात्र राहुल साठी. फलंदाज बीट होते ते. पुढील चेंडू असेल तो दिनेशचा
रुपेशसाठी बघूया. रुपेश कसा समाचार घेत आहेत या चेंडूवर. या वेळेस मात्र रिस्की धाव होती, परंतु ॲट द एंड फलंदाज एक धाव कंप्लीट करता येते. पुढील चेंडू असेल तो दिनेशचा राहुलसाठी. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुंदरसे शतरक्षण करताना दिनेश फलंदाजांना मात्र कोणताही मोठा फटका मारून देत नाहीयेत ते गोलंदाज दिनेश. अजून षटकातले 2 चेंडू शेष आहेत. यावेळेस मात्र जोरदार फटका येतोय. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. फील्ड होतोय मुकेश कडनं, सॉरी किशोर कडनं. दरम्यानचा फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. धाव संख्या होते ती 4 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा राहुलसाठी. ते यावेळेस मात्र गोलंदाज दिशा भरकटताना पंचांचा इशारा येतोय. दिशा चेंडू. धावसंख्येत मात्र एकने भर झाली. धावसंख्या होते ती 5 धावा. पुढील चेंडू असेल तर पुन्हा एकदा दिनेशचा राहुलसाठी. आता मात्र डाऊन द ग्राउंड शॉट येते ते, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रात फिल्डर तैनात होता. एकच धाव मिळते. धाव संख्या होती ती 6 धावा. मात्र गोलंदाजी मार्ग सजवताना गोलंदाज किशोर. फलंदाज सजवताना रुपेश. सेकंड इनिंग मधले दुसरे षटक येताना गोलंदाज किशोर. षटकातला पहिला चेंडू असेल. हवेत चेंडू येते. चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट मध्ये, परंतु फील्ड करताना क्षेत्ररक्षक. धावसंख्येत मात्र 2 ने भर झाली. धावसंख्या होती ती 8 धावा. पुढील चेंडू असेल तो किशोरचा. यावेळेस फटका सुंदर आहे, परंतु लॉंगॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण उत्तम होत आहे, परंतु एक धक्का रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या होते ती 9 धावा. यावेळेस मात्र फलंदाज राहुल. हवेत चेंडू घेऊन काढला ते. झेल घेण्याच्या प्रयत्नात झेल टिपतायत ते दिनेश. झटका बसतोय राहुलच्या रूपात.
व्हीलरचा आरसा खाली काय घ्यायचा आहे. धन्यवाद आरसा खाली घेतल्याबद्दल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. फलंदाज असेल रुपेश. सामना होईल तो वैतरणा वर्सेस राधानगरी पाडा. दोन्ही संघाचे संघनायक ते नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. पुढील चेंडू असेल तो किशोरचा. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढला चेंडू मिडलच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण होत आहे. डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज डगआउट कडे गेले असते, परंतु असं काय झालं नाही. शेवटचा चेंडू शिल्लक. यायचं आहे रातांदळे. षटकातला शेवटचा चेंडू असेल प्रसाद साठी किशोरचा. यावेळेस मात्र हलक्या हाताने टाकून दिला चेंडू डिक्लेअर जोरकडे जातोय. पंच एक धाव घोषित करतायत. धाव संख्या होते त्या 11 धावा. ते वैतरणा वर्सेस रातांद्रे पाडा दरम्यान वळत आपण सामनाकडे. 2 षटकानंतर धाव संख्या होते ती 11 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाजी मार्कवर सजवताना गोलंदाज मयूर. मयूरचा सामना करतील ते प्रसाद. दरम्यान वैतरणा सांगितले टॉस विन झाला. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गाय करायची आहे. जोरदार फटका येतोय ते
चेंडू मात्र बॉन्ड लाईन पार करतोय. मयूरच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज प्रसादने समाचार घेतला. यावेळेस मात्र दिशाही चेंडू पंच घोषित करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 16 धावा. पुढील चेंडू असेल तो मयूरचा. पंच इथे बिमार घोषित करतायत. नो. पुढील चेंडू हा फ्रीट असेल. धाव संख्या होती 17 धावा. यावेळेस अराउंड द ग्राउंड शॉट खेळताना फलंदाज प्रसाद. एक धाव मिळते. या एखाद्या धाव संख्या होती ती 18 धावा. अजूनही षटकातले जवळजवळ 4 चेंडू शिल्लक. तर मात्र काहीशी धावसंख्येला गती देताना फलंदाज प्रसाद. पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा मयूरचा. यावेळेस फलंदाज डाऊन द ग्राउंड येतोय. तेवढं 400 क्षेत्ररक्षण होतंय. यावेळेस मात्र एकच धाव मिळते. रवी यांच्याकडून 400 क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. जवळजवळ 20 मीटरचा अंतर कव्हर केलं. निश्चितच 3 धाव ते वाचवल्या. यावेळेस मिड स्पीड होते ते, परंतु बॅकअप अवेलेबल आहे. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या होते ती 20 धावा. स्ट्राईकला ते सुरेश. मयूरचा पुढील चेंडू असेल सुरेशसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशांनी चेंडू येते. धावसंख्येत एकने भर झाली. धावसंख्या होते ती 21 धावा. अजूनही जवळजवळ 25 धावांची गरज आंबिवली संघाला. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता, परंतु चेंडू मात्र यष्टिरक्षणाच्या हातात जाऊन फिरवतोय. क्षेत्र धन्यवाद डीजे. यावेळेस झेरबा झाले मात्र फलंदाज सूरज. नवीन फलंदाज येताना राहुल. दरम्यान मयूराचा पुढील चेंडू असेल.
पुन्हा एकदा इथे प्रसादसाठी फटका येतोय, परंतु कोणत्याही धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज नाही आहेत. चांगलं असं कॉलिंग पाहायला भेटतंय. षटक संपतंय. 3 षटकानंतर धाव संख्या होते ती 21 धावा. जवळजवळ 7.00च्या स्ट्राईक रेटनं फलंदाज मात्र धावा जमवत आहेत आंबेली संघासाठी. मात्र समीकरण येऊन ठेपले 18 चेंडू 25 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज किशोरचा सामना करतील तर राहुल आंबिवली संघाकडनं. हो द विकेट अटॅक करत आहेत ते किशोर राहुलसाठी. यावेळेस मात्र स्वतः पटकावतोय, खेळ तिथे उपस्थित आहे. एक धाव मिळते. धाव संख्या होती ती 22 धावा. धाव संख्या होते ती 22 धावा. तो किशोरचा प्रसादसाठी. यावेळेस मात्र फलंदाजाला काही चेंडू समजला नाहीये. तो किशोरचा. यावेळेस मात्र हवेत चेंडू आहे ते. जेल काय टिपता आला नाही ते. दरम्यान त्या फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्या. धाव संख्या होते ती 24 धावा. पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा किशोरचा प्रसादसाठी. तर मात्र जोरदार फटका येतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय, परंतु एकच धाव मिळते. धाव संख्या होते ती 25 धावा. पुढील चेंडू असेल तो किशोरचा. आता मात्र राहुलसाठी लाऊड अपील करताना, परंतु पंच मात्र अपील पेटवताना. दरम्यान इथे निर्धावाचा चेंडू पाहायला भेटला किशोरच्या माध्यमातून. षटकातला शेवटचा चेंडू असेल किशोरचा राहुलसाठी. मात्र परंतु टिकट झोनकडे जाते. धाव संख्या होते ती 26 धावा. तर मात्र 12 चेंडू आणि 20 धावांची 20 धावांची गरज आहे. जवळजवळ ते 10.00च्या स्ट्राईक रेटने ते धावा जमवतील. 26 धावा.
करायचं आहे. दोन्ही संघाला सूचना असेल. गोलंदाजी मार्क सजवताना गोलंदाज संदेश आणि फलंदाज असतील ते राहुल. पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षक मात्र कोणती ते चूक करणार नाहीत. यावेळेस मात्र लाऊड अपील येतोय, परंतु इथे निधव चेंडू असा पाहायला भेटला तो संदेश यांच्याकडनं. यावेळेस मात्र दिशा चेंडू पाहायला भेटला. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होते ती 27 धावा. आता मात्र समीकरण आलेले आहे ते 10 चेंडू आणि 19 धावा. तर मात्र निधावचा चेंडू पाहायला भेटला संदेश यांच्याकडनं. फलंदाज मात्र मोठ्या फटक्या मारण्याच्या नादात बॅक टू बॅक इथे फलंदाज चेंडू पिटवताना आधुनिक षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत संदेशचे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीट. माझ्या मते इथे संदेश हे निर्णायक षटक हाताळताना डाकणे संघाकडनं षटकातला शेवटचा चेंडू असेल तो संदेशचा पुन्हा एकदा इथे प्रसारासाठी. यावेळेस मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. पंच 2 धाव इथे घोषित करतायत. या 2 धावने धाव संख्या होते ती 29 धावा.
घाई करायची आहे. तर मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. अजूनही फलंदाज प्रसाद मात्र क्रीज मध्ये तंबू ठोकून आहेत. यावेळेस मात्र गोलंदाज दिनेश फलंदाज मयूर. षटकातला पहिला चेंडू असेल तो दिनेशचा मयूरसाठी. यावेळेस हवेत चेंडू येते. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. झेल बाद होतात ते फलंदाज मयूर. झेल टिपतात ते किशोर. अजूनही जवळजवळ इथे 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेस प्रसाद सज्ज होताना आक्रमक शैलीचे फलंदाज. जोरदार फटका येतोय. खेळाडू तिकडे तैनात नाहीये. चेंडू मात्र शिमेरचा वेध घेतोय 4 धावेसाठी. चार चेंडू 13 धावांची गरज. पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा दिनेशचा प्रसाद साठी. यावेळेस मात्र नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. समीकरण होत आहेत 3 चेंडू 13 धावा. पुढील चेंडू असेल तो दिनेशचा. फलंदाज त्रिफळाचे. फलंदाज मात्र इथं त्रिफळाचे प्रसादची जागा घेतील ते नवीन फलंदाज नितेश. पुढील चेंडू असेल तो दिनेशचा नितेशसाठी. यावेळेस मात्र हवे चेंडू होता. डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू. एका धावेसाठी धाव संख्या भर होते. धाव संख्या होते ती 34 धावा. आता मात्र सामन्यावर पकड करताना इथे डाकरे संघ. षटक संपतय. विजय होतो तो डाकरे संघ. अभिनंदन.